नमस्कार. माझे नाव सिद्धी मोहन पारवे. मी आज तुमच्या पुढे शिवजयंती विषयी भाषण सादर करीत आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही शुभांचा दरारा, माझे शुभांचा दरारा. आजच्या या शिवमय सोहळ्याचे अध्यक्ष मान्य व्यासपीठावरील मान्यवर ईश्वतुल्य गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू हिंदवी विश्वराज्य संस्थापक राजधिराज महाराज श्रीमंत योगी श्री छत्रपती राजांना माझा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता जुलूमच्या अन्यायाने महाराष्ट्रातील जनता शस्त्र होती. अशा वेळी दिनांक 29 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता असे होते. जिजाऊंनी बालशुभांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. तलवार बाजी घोडेस्वारी देखील शिकत होते. सोबतीला शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोण होते? स्वराज्याच्या मदिरा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोण होते? मावळे प्रांतात राहणारे मावळे अंगाने रांगले होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय.